नमस्कार, क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। सातपूर जाधव संकुल परिसरात मध्यरात्री 4 वाहनांची जाळपोळ, संशयित पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू। सातपूर परिसरात पुन्हा एकदा मध्यरात्री वाहनांना आग लावण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। जाधव संकुलातील कातकाडे नगर येथे डीएड कॉलेजच्या इमारतीजवळील मातोश्री गॅरेज बाहेर उभ्या असलेल्या 4 दुचाकींना अज्ञात युवकांनी पेटवून दिल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली। या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले असून तो मनोरुग्ण असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केलाय। घटनाक्रम मिळालेल्या माहितीनुसार गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेल्या 4 दुचाकी रात्री गॅरेजच्या बाहेर उभ्या होत्या। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाने या वाहनांना आग लावली। परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा सदस्य सीए मनोज तांबे, अरुण घुगे, नाना वाघ, रवींद्र देवरे, किरण कोठावदे यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले। घटना समजताच सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दीपक खरपाडे आणि अंमलदार तुषार देसले यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला। सीसीटीव्हीच्या आधारे संशयित ताब्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मच्छिंद्र उर्फ पप्पू गरुडे या युवकाला ताब्यात घेतले। तो मनोरुग्ण असल्याचा दावा त्याचे कुटुंबीय व काही नागरिकांनी केलाय। परिसरातील नागरिकांच्या सांगण्यानुसार पप्पू गरुडे आधीही अनेक वेळा उपद्रव करताना आढळला असून लहान मुलांशी गैरवर्तन करणे, परिसरात त्रास देणे असे कृत्य त्याच्याकडून वारंवार होत असल्याचे संजय रहाडे यांनी सांगितले। पोलीस ठाण्यात निवेदन, कठोर कारवाईची मागणी। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांना निवेदन देत या युवकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी सीए मनोज तांबे, नाना वाघ, अरुण घुगे, रवींद्र देवरे, गोपाल सैंदाणे, संजय रहाडे, रमेश काळे, अक्षय गवाणे, दिलीप भुरके, प्रमोद शिंदे, सागर रोकडे, रामचंद्र मुसळे, शिवाजी धुमाड तसेच परिसरातील महिला नागरिकांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। उपद्रवी मनोरुग्णाला मनोरुग्णालयात पाठवण्याची मागणी। परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले, पप्पू गरुड हा वारंवार उपद्रव करत असून पोलिसांनी त्याला अटक केली की त्याच्या कुटुंबियांकडून मनोरुग्ण असल्याची कागदपत्रे दाखवून तो मोकळा होतो। परिणामी तो पुन्हा असेच प्रकार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। नागरिकांनी या उपद्रवी व्यक्तीस कायदेशीररित्या मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही। सातपूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। काय प्रकार घडला नेमका? काय रात्री मी झोपलो होतो, काल इथं आलो, माझ्या मित्रांनी फोन केला गैरवाल्यांनी, इथं असं झालंय येऊ लागतं इथं नाही। मी आलो तर पाहिलं तर मग इथं असं झालं नाही का, जणांनी आयुर्वेदिक आलं ते पोलीस कंप्लेंट। किती नुकसान झालं साधारणतः तरी? 2 लाखाचं नुकसान झालं, कारण की एक नवीन गाडी होती नाही का, बेक्सी। नेमकं कोणत्या गाड्या याच्यामध्ये जाळल्या गेलेल्या? 2 ॲक्टिव्ह होत्या, एक पल्सर होती, एक होंडा स्टार्नर होती नाही। या म्हणजे आपलं काय गॅरेज होतं का काय होतं? गॅरेज होतं माझं, कामाला आला। आता काय मागणी आहे तुमची नेमकी? आता एवढंच आहे, काय होतं रुग्ण या परिसरात दुकानदारांकडे जाणं, त्याच्याकडे पैसे मागणं, पैसे नाही दिले तर त्यांच्या दुकानांचे नासधूस करणं किंवा त्यांना दमदाटी करणं आणि अशाच कारणातून या ठिकाणी गाड्या जाळण्याचा कार्यक्रम, या ठिकाणी राधाई सोसायटीमध्ये देखील अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड करणं, लहान पोरांना मारणं किंवा नागरिकांना त्रास देणं त्या रुग्णाकडून होत असताना या परिसरात अतिशय शांत परिसर होता। परंतु आतापर्यंत पोलीस खात्याला देखील बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं दिले आणि सांगितलं, परंतु सकाळी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा बंदोबस्त करू आणि त्याला ठाण्याला पाठवून त्याच्यापासून सुटका करू असं सांगितलं आहे साहेबांनी। आणि साहेब निश्चितच आम्हाला ह्या नागरिकांना, भयभीत झालेल्या नागरिकांना संरक्षण देतील असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो। आणि साहेबांनी एवढी दखल घेऊन लवकरात लवकर त्या मनोरुग्णापासून आणि या ठिकाणी जे टवाळखोर बसतात त्यांना वेळोवेळी येऊन त्या ठिकाणी वाचवावं असं मी विनंती करतो। जाधव संकुल परिसरामध्ये टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक सुरू आहे। बाहेरचे अनेक टवाळखोर या ठिकाणी राहतात या परिसरामध्ये आणि धिंगाणा घालतात, त्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाला काय तक्रार केली? पोलीस प्रशासन या ठिकाणी नेहमी येत असतं आणि तुळजाभवानी मंदिरात देखील QR कोड आहे, कातकाडे नगर परिसरात देखील QR कोड आहे, परंतु ते जुमानत नाही आणि जुमानत नसून त्या ठिकाणी पोलीस आले की पळून जातात आणि अशा तक्रारी दिल्यानंतर असे म्हणजे त्यांची खूप इच्छाशक्ती वाढली की आम्ही काही करू शकतो, पोलीस प्रशासन काही करत
करत नाही असं त्यांना वाटतं. परंतु आता विनंती आहे पोलीस प्रशासनाला किंवा यापासून संरक्षण करावं. धन्यवाद. जाधव संकुलमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे, काय सांगणार? जाधव संकुलमध्ये रात्रीच्या 3 वाजता या ठिकाणी मनोरुग्ण असलेल्या एका युवकाने ही जाळपोळ केली. खरं तर घरच्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला दवाखाना केला पाहिजे आणि परिसरातील नागरिकांनीसुद्धा अशा व्यक्तीपासून सावध राहिलं पाहिजे. उद्या एखादा मोठा घटना घडू शकते, या ठिकाणी एखाद्याचा जीव जाऊ शकतो, असे एक कृत्य झालेलं आहे. या ठिकाणी पोलिसांनी वचक बसवल्यापासून आपलं सातपूर शहर शांत झालेलं आहे. कुठेही दंगा नाही, कुठेही राडा होत नाही. परंतु असं हे प्रकार हा वाईट आहे हे सांगतो आणि या परिसरातील या रुग्णाची काळजी घेतली पाहिजे, त्याचा उपचार करून घेतला पाहिजे. अज्ञात इसमाने येऊन रात्री 3-3:30च्या आसपास या वाहनांची जाळपोळ केली. काही कोणाची चुकी नसताना, काही शॉर्ट सर्किट नाही, कोणतीही नाही, एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन इथे या वाहनांची जाळपोळ केली. त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंच आहे, पण इथल्या व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे. यामध्ये या ठिकाणी अनेक टवाळखोरांचा उद्रेक हा वाढतच चाललेला असतो, त्याबद्दल काय सांगणार? टवाळखोर या परिसरात बसतातच, त्याबद्दल आम्ही कंप्लेंट दिली आहे. पोलिसांनी इथे QR कोड लावला आहे, चक्कर त्यांची असतेच. परंतु एक मनोरुग्ण आहे का ज्याचा या परिसरात खूप त्रास आहे. त्या मनोरुग्णापायी या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झाला आहे की दिवसा लोकांना त्रास देणं, कोयतं दाखवणं, पैसे मागणं, गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते. पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा एवढीच विनंती आहे.